बोलू नका रूप पाहतलोच
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मग प्रेम सर्व काळ विठो माऊलिये हाची वर देई विठो माऊलिये हाची वर देई संचरो निराही हृदया माझी गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ तुका म्हणे काही न मागे आणिक तुका म्हणे काही न मागे आणिक तुझे पायी सुख सर्व आहे गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ विठ्ठला सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत प्रसिद्ध आणि अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे. या अभंगामधून तुकोबाराने भगवंताच्या चरणाजवळ आपल्या अंतःकरणातलं काही मागणं मागितलं. या अभंगामध्ये तुकोबारांच्या मागण्यातील माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत, एक, तुम्ही मला सर्व काळ प्रेम द्यावं, दोन, आणि तुम्ही माझ्या हृदयामध्ये संचरोनी असावं, तीन. या तीन मागण्या तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ मागतात. या मागण्यांचा मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार मला करणं शक्य आहे तेवढा विचार मी आपल्या समोर ठेवतो. या वर्षीचा आपला उत्सव हा 50वा उत्सव आहे. सुवर्ण महोत्सव या सप्ताहाचं आपण गावकरी सर्व साजरं करत आहात. आपलं परमभाग्य थोर की आपल्या गावातल्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा 50 वर्षापूर्वी प्रातस्मरणीय गुरुवर्य मामांच्या हस्ते झाली. पांडुरंगाची मूर्ती गावात येणं याला मला फार महत्व द्यायचं नाही, फार महत्व नाही. गावोगावी पांडुरंगाच्या मूर्त्या आहेत. देवाला महत्व नाही असं मी म्हणत नाही. गावोगावी पांडुरंगाची मंदिरं उभी आहेत. परंतु संतांच्या स्पर्शानं ज्या मूर्तीमध्ये देवत्व आलं आणि ते 50 वर्ष गावकरी अतिशय प्रामाणिकपणानं आणि संप्रदायनिष्ठ अशा भूमिकेतून टिकवून ठेवतात, हे मात्र जगात पाहायला मिळणं दुर्लभ आहे. एखादा सप्ताह 100 वर्षाचा राहतो, 75 वर्षाचा, 50 वर्षाचा, 25 वर्षाचे अनेक उत्सव आहेत. म्हणून मी आपल्याला म्हटलं की आपलं भाग्य थोर आहे. मामांचे हात त्या मूर्तीला लागले. मला युगे 28 विटेवर उभा असा तो परमात्मा 28 युगापासून पंढरपूरला विटेवर उभा आहे याचं मला काही कौतुक वाटत नाही. काय कौतुक करायचं त्याचं? त्याला काही शक्य आहे. परमात्मा 28 काय 100 युग म्हटली तरी तो राहील. त्याचं काही कौतुक वाटत नाही. मी जेव्हा जेव्हा पांडुरंगरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जातो त्यावेळेला हा परमात्मा इथे आला, नेडो ब्रह्ममार्ग चुकले उघडे पंढरपुरासी आले, म्हणून मी त्याच्या दर्शनाला कधी जातो. माझी भूमिका सांगतो. योग्य अयोग्य ज्याची त्याने ठरवावी. माझी भूमिका सांग. पंढरपूरला पांडुरंगाच्या दर्शनाला जाण्याचा योग चातुर्मासामध्ये तर बहुतांश वेळेला येतो, रोज येतो. पांडुरंगाच्या मूर्तीचं दर्शन मी घेतो. ते पांडुरंग हा परब्रह्म आहे, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, म्हणून मी कधी दर्शनाला जातो. मी पांडुरंगाच्या मूर्तीच्या दर्शनाला एवढ्याच कारणाकरता जातो की त्या मूर्तीला ज्ञानोबाराय तुकोबारायांचे हात लागलेत म्हणून. विठ्ठला विठ्ठला. तुकोबारायांचा हस्तस्पर्श त्या मूर्तीला झाला. ज्या मूर्तीला नामदेवरायांनी जेव घातलं आणि ज्यांच्या
ज्यांच्या शब्दाखातर ती मूर्ती तिथं उभी राहिली हे सगळे संत. पुंडलिकरायाचा शब्द, नामदेवरायांचं अन्न आणि ज्ञानोबाराय तुकोबारायांचे स्पर्श म्हणून त्या मूर्तीमध्ये देवत्व आहे असं मानणारा मी माणूस आहे. विठ्ठला आपल्या गावातल्या या मंदिरात आल्यानंतर पांडुरंगनाथाचं दर्शन घेण्यात मला आनंद वाटला. तो याचा वाटला की ज्या मूर्तीला प्रत्यक्ष मामांचा स्पर्श झाला त्याचं दर्शन सुद्धा फार दुर्लभ आहे आणि त्याचं दर्शन सुद्धा फार आनंददायी. त्याच्यानंतरच्या काळामध्ये वैकुंठवासी गुरुवर्य रामचंद्र बुवा नागपूरकर, वैकुंठवासी गुरुवर्य भाऊसाहेब महाराज आणि अन्य प्रभृतीने हा उत्सव टिकवून ठेवला. त्यांच्या अधिपत्याखाली, त्यांच्या मार्गदर्शनाखाली 50 वर्ष संप्रदायाची निष्ठा अंगीभूतपणानं स्वीकारून आपण ती चालवली. याबद्दल आपल्या सर्व गावकऱ्यांना खरं म्हणजे अंतःकरणपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत संप्रदायाच्या वतीने. खरं जर म्हटलं आपलं कर्तव्य आपण पार पाडलं, पण 50 वर्ष एखादा उत्सव टिकवून ठेवणं हे अवघड असतं. आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी परमात्मा पंढरीनाथाजवळ एवढंच मागणं मागतो, सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. भगवंताच्या चरणी तुकोबाराय मागणं मागतात. या मागणीचा मला थोडासा विचार करायचा. तुकोबारायांसारखा महापुरुष, तुकाराम महाराजांसारखा संत महात्मा ज्या वेळेला कुणालाही काहीही मागतो तेव्हा त्याच्या मागे काही कारण असलं पाहिजे. माझ्या दृष्टीने जर विचाराल तर तुकोबारायांसारख्या महात्म्याला मागायचं काही कारणच राहू नये. काय म्हणून तुकोबारायांनी देवाजवळ मागणं माग पटत नाही. कारण असं मी त्याच्या मागची थोडी भूमिका आपल्याला सांगतो. कोणताही मनुष्य, ऐका, कोणताही मनुष्य कुणाकडेही केव्हाही काहीही जरी मागेल तरी त्या मागणीच्या मागे 2 कारण असतात. मी काय बोलतो ते नीट ऐका, पटतं का बघा. कोणीही मनुष्य कुणाकडेही केव्हाही काहीही मागेल तर त्या मागणीच्या मागे 2 कारण असतात. पहिलं कारण आहे गरज आणि दुसरं कारण आहे अप्राप्ती. मला गरज असावी आणि माझ्याजवळ नसावं तरच मी मागतो, नाहीतर मागायच्या भानगडीत कोणी अद्यापर्यंत पडलं. ज्याची मला गरज नाही ते मी तुमच्याकडे कधी मागणार नाही आणि ज्याची मला गरज आहे पण मी माझ्याकडे जे आधीपासून आहे तेही मी कुणाकडे मागणार. ऐका, मला गरज असावी आणि माझ्याजवळ नसावं. मी अनेक उदाहरण आपल्याला सांगतो. मला ज्याची गरज नाही ते मी कुणाकडे मागणार नाही, दिलं तरी मी स्वीकारणार. मला सांगा, तुम्ही आता कीर्तनाला बसला, मी तुम्हाला सगळ्यांना जर विचारलं चमचा विष खाता काय तर हो म्हणता. कोण म्हणेल? कुणाला गरज आहे त्याची सांगा ना. कोण विष मागायला गेला आतापर्यंत? कोणी कुणाला विष मागायला जाणार नाही. मी तुमच्या घरी येणार नाही, नाही तुम्ही आणून दिलं तरी मी घेणार. आता सांगू ठेवतो, तुम्ही आणून दिलं तरी मी. मला आठवलं म्हणून सांगतो. आमचे एक मित्र परदेशाला गेले, गंमत सांगतो. परदेशातून काय त्यांचं काय काम होतं ते काम सगळं केलं. 4-2 महिने पडलं त्या परदेशामध्ये तिथे राहिले आणि तिथून परत आले. वारी आली म्हणून वारीला आले, मला भेटले. वारीला जय हरी झालं. म्हटलं काय बरं आहे ना सगळं? महाराज परदेशात जाऊन म्हटलं चांगलं, ठीक. त्याने खिशातून एक बाटली काढली माझ्यासमोर. महाराज परदेशातून येताना मुद्दाम तुमच्याकरता आठवणीने हे आणले. मी म्हटलं काय? ते म्हणाले परदेशात मी गेलो होतो, नुकता शोध लागलाय, पोटदुखीवरचा रामबाण इलाज हे औषध तुमच्याकरता म्हणून आणले. पोटदुखीवरचा, कशीही पोटदुखी असली तरी या औषधाने थांबते. नुकताच शोध लागलाय, अजून भारतात हे औषध आलं नाही. तिथे असताना मला ते कळलं म्हणून तुमची आठवण आली. तुम्ही महाराज मंडळी कुठं किती कसं काय खाल याचा नेम नाही म्हणून तुमचं पोट बिघडण्याची शक्यता जास्त म्हणून तुमच्याकरता म्हणून हे औषध आणलं. रामबाण इलाज आहे घ्या. त्यांनी माझ्याकडे समोर पोटदुखीवरचं औषध ठेवलं. मी त्याला म्हटलं भल्याग्रस्ता, तू माझ्याकरता पोटदुखीचं औषध आणलंच गोष्ट खरी, पण माझं दुखत नाही त्याची वाट काय? माझं पोट दुखत असेल तर मी त्या औषधाचा विचार करीन.
जो रोग मला झाला नाही त्या रोगावरचं औषध मागायला मी कुणाच्या दारात जाणार नाही, कोणत्या डॉक्टरचे उंबरठे झिजवणार नाही. लक्षात ठेव, मला रोग झालाच नाही तर मी औषध का मागावं? माणसाला ज्याची गरज नाही ते मनुष्य मागत नाही. एक आणि पुढचाही सांगतो, फार विस्तार मी त्याचा करत नाही आता, परंतु पुढचाही विचार सांगतो. समजा एखाद्या वेळेला मला ज्याची गरज आहे असं मानलं तरी सुद्धा माझ्या जवळ जे आधीपासून आहे ते मी मागायला जात नाही. गरज आहे पण मला जर प्राप्त असेल तर मी मागणार नाही. गरज असावी जवळ नसावं तर मनुष्य मागतो. लक्षात ठेव. एखादा भिकारी आपल्या दारामध्ये येतो, मायबा भिक्षा वाढा, 4 दिवस झाले पोटामध्ये अन्नाचा कण गेला, काय शिळं पाकं राहिलं असेल रात्रीचं परवाचं, काय चतकोर अर्धी भाकरी असेल वाढा. हात जोडतो, पाया पडतो. घरातली माय माऊली सुद्धा काही चतकोर अर्धी भाकरी घेते, त्याच्यावर काही कालवण टाकते, त्याच्या पदरात टाकते. भिकाऱ्याला भूक लागली, तो भिक्षा मागायला, भीक मागायला आपल्या दारामध्ये येतो. मान्य? पुढे चला. मला सांगा, भूक फक्त भिकाऱ्यालाच लागते, श्रीमंताला लागत नाही का? भिकाऱ्याला तर फक्त अन्नाचीच लागेल, श्रीमंताला कशा कशाची लागेल सांगता येत नाही. श्रीमंत माणसाला भूक लागते की नाही? लागते. अन्नाची गरज श्रीमंतालाही आहे की नाही? आहे. मग श्रीमंत मनुष्य कुणाच्या दारात गेलाय काय? मा बाबा भिक्षा वाढावं म्हणून जात नाही. का जात नाही? भिकाऱ्यालाही भूक लागते, अन्नाची गरज आहे. श्रीमंतालाही भूक लागते, अन्नाची गरज आहे. परंतु श्रीमंताला अन्नाची गरज असली तरी घरी अन्न तयार आहे म्हणून भीक मागावी लागत नाही. गरीबाला भिकाऱ्याला मात्र भूकची गरज आहे अन्नाची, पण घरी नाही म्हणून मागावं. गरज आणि अप्राप्ती ही 2 कारणं माणसाच्या मागे, मागणीच्या मागे. कोणत्याही माणसाचं मागणं या 2 कारणातून उदयाला येतं. मी हा विचार का सांगतो आपल्याला? माझा मुद्दा असा आहे की गरज आणि अप्राप्ती याच्यातून जर मागणं मागायचं असेल तर माझे 2 प्रश्न आहेत. तुकाराम महाराजांना कशाची गरज होती आणि तुकाराम महाराजांना अप्राप्त काय होतं? बोला. विठ्ठला विठ्ठल. थोडक्या शब्दात सांग, तुकाराम महाराजांना कशाची गरज होती? गरज आणि अप्राप्तीतून जर मागणं निर्माण होतं, या अभंगातून तुकोबारांनी भगवंताच्या चरणाजवळ जर मागणं मागितलंय तर तुकाराम महाराजांना जीवनात कशाची गरज आहे सांग. अरे गरजेपोटी जीवन जगणारे आपण आहोत. गरजेपोटी जीवन जगणारे तुम्ही आम्ही आहोत. पण संत गरज पूर्ण करण्याकरता जगत नाहीत. जगण्याशिवाय नामस्मरण करण्याची गरज पूर्ण होत नाही म्हणून संत जगतात. फरक पडतो. तुम्ही आम्ही गरजेकरता जगतो. एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी, तिसरी झाली की चौथी गरज चालूच आहे माणसाच्या जीवनामध्ये. कुणाच्या गरजा पूर्ण झाल्यात आतापर्यंत सांगा? हे झालं की ते, त्याची झाली की त्याची, घराची झाली की गाडीची गरज, गाडीची झाली की लग्नाची गरज, लग्न झालं की मुलाची गरज. 100 गरजा. एक झाला, अरे हजारोनी गरजा. तुम्ही आम्ही गरजवंत आहोत, आपण त्याच्याकरता जगतो. तुकाराम महाराजांना कशाची गरज आहे? काय नाही. तृप्त जीवन आहे, परिपूर्ण जीवन आहे, समाधानी जीवन आहे, नित्य जीवन आहे, शाश्वत जीवन आहे. त्यांचीच भाषा आपण पहा. संतांचं वर्णन करताना ज्ञानोबारांनी 12व्या अध्यायामध्ये संतुष्ट सततम योगी यतात्मा दृढ निश्चय या श्लोकावर भाष्य करताना पहिली ओवी वापरली. वार्षीय वीण सागरू जैसा जळे नित्य निर्भरू तैसा निरुपचारू संतोषी ज्ञानोबराय बोलतात. समुद्रामध्ये जर पाऊस पडला नाही, आपण पाऊस पडला नाही तर नदी आटते. बघितलंय? पाऊस पडला नाही तळ आटून जातं, मान्य आहे. पाऊस पडला नाही ओढा आटून जातो, मान्य आहे. पाऊस पडला नाही बोरचं पाणी आटून जातं, मान्य आहे. पाऊस पडला नाही विहिरीत पाणी राहत नाही, मान्य आहे. पण पाऊस पडला नाही समुद्र आटला. ऐकलंय काय कधी? पाऊस पडो अथवा न पडो, समुद्राचं गांभीर्य आणि व्यापकता जशी असते तशी असते, तशी व्यावहारिक गरजा पूर्ण होत अथवा न होत संतांच्या समाधानाला धक्का लागत नाही. विठ्ठला तुकाराम महाराजांच्या धंद्याचं दिवाळं निघालं, धक्का लागला नाही. बायको मेली, धक्का लागला नाही. दुष्काळ पडला, धक्का लागला नाही. स्वतः तुकाराम महाराजांनी अनेक अभंगामधून स्वतःचं जे चरित्र सांगितलंय ते वाचा.
बरे झाले देवा निघाले दिवाळी, बरी या दुष्काळे पिढा गेली. बरे झाले म्हणावं दिवाळं निघालं तर कोण म्हणतो महाराज जगामध्ये सांगा? बाईल मेली बरे झाले कोण म्हणतं? कोण म्हणतं? कुणामध्ये ही ताकद आहे? बाबा हे गेलं बरं झालं. लोक म्हणतात तुकाराम महाराजांना आपल्या वडिलांचा उद्योग सांभाळता आला नाही, तुकाराम महाराजांना व्यवहार कळत नव्हता, लोकांचं म्हणणं आहे. नाव ठेवतात तुकोबारायांना लोक, तुकाराम महाराजांना व्यवहार कळाला नाही. वडिलांचा इतका चांगला चालत आलेला सावकारकीचा उद्योग तुकाराम महाराजांनी बंद केला. दिवाळं निघालं त्याचं, त्यांना कळलं नाही, खाते वह्या बुडवून टाकले, अमुक केलं तमुक केलं. लोकांनी तुकाराम महाराजांना फसवलं, संसार करता आला नाही, तुकाराम महाराजांना व्यवहारच नव्हता. लाग बोलतात, पण तुकाराम महाराजांना व्यवहार कळत नव्हता असं म्हणणाऱ्यांना तुकाराम महाराजच कळले नाही. मी जरा स्पष्टच बोलतो, माफ करा. अरे त्यांच्या एवढा व्यवहार कुणाला कळाला? व्यवहार करणं म्हणजे काय? चांगला व्यवहार करणं म्हणजे काय मला सांगा? जाऊ द्या, हे सगळं सोडून द्या, आला विषय म्हणून थोडं वेगळं बोलतो. चांगला व्यवहार करणं म्हणजे काय? 10 रुपयाची नोट दिली, दुकानदारांनी 10 रुपयाची साखर दिली, समसमान व्यवहार झाला. लाभ कुणाचा? कुणाचाच नाही, याला व्यवहार म्हणत नाही. दुकानदार आपल्याला 10 रुपयाची नोट दिल्यानंतर जेवढी साखर देतो ती साखर करा म्हणजे 8 रुपयाचीच असते. वरचे 2 रुपये म्हणजे त्याचा फायदा असतो, त्यांनी भरलेले कर असतात, त्यांनी तिथून उचलून आणली, त्याची हमाली असते, परराज्यातून मागवावी लागली साखर तर त्याचा कर भरावा लागतो. या सगळ्या गोळा बेरीज करून ते 2 रुपये होतात आणि 8 रुपयाची साखर 10 रुपयाला विकली जाते. जगात कुठेही बघा आपण, कुठेही पहा, म्हणजे दुकानदार आपल्याकडून घेतो 10 रुपये आणि त्याच्या मोबदल्यात आपल्याला देतो 8 रुपयाची साखर. हा झाला व्यवहार, कारण फायदा दुकानदाराचा आहे. सारांश एवढाच आहे याच्यामध्ये. ज्ञानोबारांनी सुद्धा 18व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन केलंय, मला विस्तार करायचा नाही, मला बोलायचं एवढं. कमी किमतीचं द्यायचं आणि जास्त किमतीचं मिळवायचं हे ज्याला कळतं त्याला व्यवहार कळला असं म्हटलं. साधा विचार केला, कमी किमतीचं द्यायचं आणि त्याच्या मोबदल्यामध्ये जास्त किमतीचं मिळवायचं, असं झालं की माणसं म्हणतात पोराला व्यवहार चांगला जमला, कारण कमी किमतीचं देऊन पैसे जास्त मिळवायला लागला, पोराला व्यवहार जमला, बसतान बसलं म्हणतात ना पोराच्या बाबतीमध्ये. म्हणजे कमी देऊन जास्त मिळवणाऱ्याला जर व्यवहार कळतो तर तुकाराम महाराजांनी जड प्रपंच दिला आणि त्याच्या मोबदल्यात परमात्मा मिळवला. एवढा चांगला व्यवहार जगात कुठं झाला मला सांगा? जो त्रास देणारा आहे, दुःखमूळ असणारा संसार द्यायचा आणि त्याच्या मोबदल्यामध्ये आनंदाचा गाभा असणारा परमात्मा मिळवायचा, यांच्या एवढा व्यवहार कुणालाही जमला नाही. तुकोबाराय एवढं व्यवहारी या जगात कोणी नाही. तुकोबाराय सामान्य नाही, कशाची गरज आहे त्यांच्या जीवनामध्ये? काही नाही, तृप्त आहे तुकोबाराय. धन्योहम कर्तव्यम मेन विद्यते किंचित, धन्योहम प्राप्तव्यम सर्व मध्य संपन्नम. पंचदशी बोलते, सगळं आम्हाला काही मिळवायचं राहिलं नाही, आता काही भोगायचं राहिलं नाही, आम्ही तृप्त आहोत. सुखाचे व्यवहारी, सुख लाभ झाला, आनंद कोंदला मागे पुढे, सुखाचा व्यवहार केला आम्ही, काही मिळवायचं राहिलं नाही, आता आम्ही तृप्त आहोत. सर्व सुख द्यालो, सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत, सो नाही आमची अवस्था, भाग गेला, क्षीण गेला, अवघा झाला आनंद. अशा आनंदामध्ये असणाऱ्या तुकाराम महाराजांना कशाची गरज? काही गरज राहिली, तृप्त आहे. काम नाही, काम
निश्चय द्रष्टा बैसो. नसत्या छंदे नसत्या छंदे जग विनोदे विवळतसे. एकाएकी तुका लोकी निराळा. आम्हाला काही काम राहिलं नाही. काम राहिलं नाही अंतःकरणामध्ये कोणता कामच राहिला नाही. अंतःकरणातल्या सर्व गाठी सुटून गेल्या. तुका म्हणे सोडिल्या गाठी दिली मिठी पायाशी. तुकोबाराय बोलतात अनेक अभंगामधून तुकाराम काम नाही दोनदा तुकोबाराय बोलतात. पहिला काम संस्कृत, दुसरा काम मराठी. संस्कृतामध्ये काम शब्दाचा अर्थ आहे प्राप्तव्य आणि मराठीमध्ये काम शब्दाचा अर्थ आहे कर्तव्य. ज्याच्या जीवनामध्ये काही प्राप्तव्य शिल्लक आहे तो कर्तव्याच्या नादाला लागतो. आमच्या जीवनामध्ये मिळवण्यासारखं काही राहिलं नाही. काम नाही झालो पाहिजे रिकामा. आम्ही रिकामे झालो तुकोबाराय. आम्हाला वारीमध्ये लोक येऊन भेटतात आणि सांगतात महाराज आता आम्ही रिटायर झालो, रिकामे झालो, आता काही काम राहिलं नाही. आम्हाला वारीत येऊन सांग मागच्या वर्षी रिटायर झालं, आता काही काम राहिलं नाही. बोलू का? रिटायर झालेल्याला जेवढी काम आहेत तेवढी कामावर जाणाऱ्याला नाही. अशी परिस्थिती आहे सर, आहे का नाही? पोरांना शाळेत सोडायचं याच्याच नशिबाला, आणायचं याच्याच नशिबाला, येता येता भाजी आणायचं याच्याच नशिबाला, आणलेली भाजी चिरून द्यायचं याच्याच नशिबाला, काही ठिकाणी महाराज चिरलेली भाजी करून घालायचं याच्याच नशिबाला. आता काय करावं? हा म्हणतो झालो पाहिजे रिकामा. कशाचं रिकाम होतं? हे असलं रिकाम पण तुकाराम महाराजांना मान्य नाही. प्रापंचिक वस्तूच्या प्राप्तीकरता जी प्रवृत्ती निर्माण होते तुकाराम महाराज म्हणतात ती आमची बंद पडली. यस्वात्मतिरेवस्य आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येवच संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते. गीता बोलते, वाचा गीता पट. त्यांना काही काम राहिलं नाही. काम करताना दिसत असतील. मुक्ताची देह तैसे हाले चाले संस्कार वशे तया ते लोक कसे करता म्हणते असेल लोक नाही म्हणत नाही. बस तो कर्म करी सकळे परी कर्मबंधा नाटळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र ज्ञानोबाराय बोलतात. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्र विवांबजार. 5वा अध्याय गीता बोलते. का बोलतो मी आपल्याला हे सगळं? तुकाराम महाराजांना कशाची गरज आहे हा माझा प्रश्न. काय गरज आहे? त्यांना घर नाही मिळालं काही फरक पडत नाही. निरंजनी आम्ही बांधलेले घर. त्यांना दागिने मिळाले नाही, आम्हा घरी धन. शब्दाची चरत नाही. कशाची कमी आहे सांगा ना? कशाची कमी? त्यांना कपडे मिळाले नाही. वासंसी जीर्णानी यथा विहार. अजून काय पाहिजे जीवनामध्ये? आवश्यक काय आहे? अन्न वस्त्र निवारा. अन्न मिळालं नाही खायला. अरे जिव्हे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जया असं फिके पुढे. अजून काय पाहिजे? ह्याच्यापेक्षा मोठं अन्न कोणतं? नाही तरी अन्नमान धन हे तो प्रारब्धाधीन. काय करायचं? प्रारब्धाने मिळणारं धन घेऊन अन्न घेऊन आम्हाला जे अन्न मिळतं ते म्हणजे भगवंताचं नामस्मरण हेच आमचं अन्न. आम्हाला जे वस्त्र मिळतं, अरे शरीर हेच वस्त्र आहे. आम्हाला घर पाहिजे, अरे आमचं घर सोडून द्या. अगापै पंडू कुमारा येता स्वरूपाची या घरा करीतसे आडवारा विश्वाभास. जो 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबाराय बोलतात. का बोलतो मी? तुकाराम महाराजांना कशाची गरज? कशाची गरज? पुढे चला, जास्त लांबवत नाही. यदा कदाचित एक तर तुकाराम महाराजांना कशाची गरजच नाही. चला ठीक आहे, यदा कदाचित गरज मानलीच. समजा तुकाराम महाराजांना कशाची तरी गरज आहे असं जर मानलंच तर तुकाराम महाराजांना अप्राप्त काय आहे मला सांगा? अरे वाटेल ते करण्याचं सामर्थ्य तुकाराम महाराजांच्या जवळ आहे. काय वाटेल ते करू शकतात. पुढे बोलू. एक वाक्य अतिशयोक्ती वाटेल तुम्हाला पण बोलतो ऐका. अरे तुकोबारायांसारखे संत महात्मे काहीही करू शकतात. शेवटचं टोक बोलतो. देवालाही जे जमत नाही ते सहज करून दाखवतात त्यांना संत म्हणतात. विठ्ठला मेलेल्याला जिवंत करणं ब्रह्मदेवाला जमत नाही. संतांना जमलं की नाही सांगा? दातया ही पाया पडतात नुठी गतायु ज्ञानोबाराय बोलतात. देहाच्या गावा आल्या जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजयाजिया परी. ललाटीचे हिरे मोडे का काही केले काळे गोरे पण दिसले पिटवणे. ज्ञानोबाराय बोलतात. तस्मात अपरिहार्य अर्थेन त्वं शोचितुम अर्हसि. गीता बोलते ज्यातस्य ध्रुवं मृत्युर्ध्रुवं. अरे कुणाला मरण चुकलं
मेलेल्याला जिवंत करणं ब्रह्मदेवाला जमलं नाही, पण ज्ञानोबारांनी सच्चिदानंद बाबाला तिरडीवरून उठवलं का नाही सांग? तुकोबारांच्या लोहगावला प्रसंग घडला, तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये मूल मेल, बाईने कीर्तनात काढून टाकलं, तुमच्या कीर्तनामुळे माझं मूल मेल, माझ्या मुलाला जिवंत करून द्या. तुकोबारांनी देवाला प्रार्थना, अशक्य ते तुम्हाला नारायण, निर्जीवा चेतना आणावया, प्रार्थना केली, मूल उठून बसलं. मी गंमत सांगत असतो, तुकाराम महाराजांसारख्यांच्या कीर्तनामध्ये मेलेले जिवंत होतात, आमच्या सारख्यांच्या कीर्तनामध्ये तुम्ही घाबरू नका, तुम्हाला काही होत नाही. मी एक उदाहरण म्हणून, गंमत म्हणून आपल्याला सांगितलं, संतांच्या कीर्तनाचं सामर्थ्य काय एवढं कळावं. ज्ञानोबारांनी उठवलं, अनेकांना उठवलं, एकाला उठवलं काय? अनेकांना उठवलं ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी उठवलं. म्हणजे ब्रह्मदेवाला जे जमलं नाही ते संतांनी करून दाखवलं का नाही? बोला, काय अशक्य आहे त्यांना? एक तर त्यांना कशाची गरज नाही, आणि यदा कदाचित गरज मानली तर त्यांच्या गरजेकरता, गरजेच्या परिपूर्ती करता कुणासमोर हात पसरायची गरज नाही. त्यांनी नुसता संकल्प केला तर ते पूर्ण होऊन जातं. त्यांना मागायचं काही कारण नाही. कामधेनू, कल्पतरू, चिंतामणी, आवडीची धनी, अजून काय पाहिजे? त्यांना जे जे पाहिजे ते परमात्मा घेऊन येतो, सत्य संकल्पाचा दाता दास. परमात्मा सगळं वाटेल ते करतो त्यांच्या करता. त्यांना काय अशक्य आहे? एक तर कशाची गरज नाही. पुढे बोलतो अजून, तुकाराम महाराजांच्याच परिभाषेमध्ये सांगतो, देवाला जे जमत नाही ते तुकोबारांनी करून दाखवलं, अशक्य काही नाही. उदाहरण म्हणून सांगतो, भाषा त्यांची फक्त थोडं लांबवतो उदाहरण. एके दिवशी ब्रह्मदेवानं काही गाढवं निर्माण केली आणि ती पृथ्वीवर पाठवली. गाढवं पृथ्वीवर आली, चरायला लागली. गाढवच गाढव, इकडं चर तिकडं चर सुरू झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी ब्रह्मदेवाला असं वाटलं की आपण पाठवलेली गाढवं काय करतात एकदा बघावं, म्हणून ब्रह्मदेवाने वरून बघितलं. त्याच्या लक्षात आलं की गाढवं काही करत नाही, नुसते उकेरडे फुंक थेटतात. इकडं जा तिकडं जा, इकडं चर तिकडं चर, एवढंच करतात. काही गाढवं काही काम करत नाही. मग ब्रह्मदेवाला वाईट वाटतं, कशा करता आपण गाढवं तयार करून खाली पाडतो, आधीच काही खाली गाढवं कमी आहेत. आपण 4 पाठवली म्हणून काय फरक पडला? कशा करता आपण या गाढवांचा खटाटोप केला? नको, ही गाढवं नको, या गाढवाचं परिवर्तन आपण घोड्यात करू. ब्रह्मदेवाला जमेल का? तुकोबारा म्हणतात आम्ही करू. गाढवाचे घोडे आम्ही करू, दृष्टी पुढे. अनेक गाढवाचे घोडे तुकोबारांनी केलेले पाहता येतात आपल्याला. अरे अभंग बुडवायला आलेल्याला टाळ धरून उभं केलं, गाढवाचं घोडं झालं का नाही सांगा? काट्यानं मारणाऱ्याला टाळ धरून उभं केलं, भगवत भक्त बनवलं, गाढवाचं घोडं झालं का नाही सांगा? असे कित्येक गाढवाचे घोडे ज्या काळात तुकोबारांनी केलेत, आणि गाथा अजूनही तेच करते. अजूनही गाथा वाचणारा गाढवाचा घोडा कधी होतो? आता ज्या गाढवाला गाथा उघडावाच वाटत नाही त्या गाढवाबद्दल बोलायचंच कारण. पण जे कोणी गाढव गाथाकडे प्रवृत्त होईल ते गाढव असलं तरी जेव्हा शेवटचा अभंग वाचेल तेव्हा घोडा झालेला आहे का नाही? ताकद आहे का नाही संतांमध्ये? वाटेल ते करण्याची ताकद जर तुकोबारांमध्ये आहे, आणि त्यांना जर कशाची गरजच नाही तर आणि कोणतंही मागणं, गरज आणि अप्राप्ती या दोन्हीतून निर्माण होत असेल तर तुकाराम महाराजांना कशाची गरज आणि तुकाराम महाराजांना अप्राप्त का? या दोन्हीची उत्तर नकारार्थी. तुकाराम महाराजांना कशाची गरजही नाही आणि तुकाराम महाराजांना काही अवघडही नाही, मग तुकाराम महाराज मागणं मागतात का? बोला, विठ्ठला विठ्ठला. देऊन जातो. अजूनही पुष्कळ आहे, विचार करायचा झाला तर पुष्कळ आहे. तुकाराम महाराजांनी खरं म्हणजे मागणंच मागून, कुणासमोरच मागून. कारण खूप आहेत. एक तर त्यांच्या परंपरेला मागायचं माहिती नाही. काही मागणे हे अनुचित, वडिलांची रीत जाणत असो, हे म्हणणारे तुकाराम महाराज आपल्या वाडवडिलांची जी परंपरा सांभाळत आले, माझ्या वडिलांची मिरासी का देवा म्हणणारे तुकाराम महाराज मागणं मागणार नाही. सोडून द्या, पुष्कळ कारण आहे. मागणं तुकाराम महाराजांनी मागू नये, कारण मागणं मागणाऱ्यांचा तुकाराम महाराजांना तिटका. मागणं मागणाऱ्यांबद्दल तुकाराम महाराज चांगलं बोलत नाही. मागणं मागणाऱ्यांची कधी प्रशंसा करत नाहीत. नाही, मागणं मागणारा कोणीही, कसाही, कितीही मोठा असला तरी तुकाराम महाराज त्याला क्षमा करायला तयार. तो किती मोठा असतो,
हात पसरी जी तुकाराम महाराज म्हणतात. आणि तो परमात्मा असला तर तुकोबाराय मागणाऱ्याला क्षमा करायला तयार नाही. 2 पावलामध्ये ब्रह्मांड व्यापून टाकण्याचं सामर्थ्य असणारा परमात्मा वामन अवतारात बळीच्या दारात जाऊन झोळी पसरतो. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्या जीवनाचा धिक्कार असो, हात पसरायला. देवाला सोडलं नाही, तुम्हाला मला काय सोडतील तुकोबाराय? मागणारे तुकोबारायांना आवडत नाही. नाही, तुकोबाराय त्या देवाला म्हणतात, देवा मी जशी तुझी निंदा केली, मी जशी तुला बोल लावले जसे, तसं तू सुद्धा तुला मागायला आलेल्यांना सोडू नको, जवळ करू नको त्यांना. भिक्षा पात्र अवलंबिणे जळू जिणे लाजिरवाणे, ऐसी आसी नारायणे उपेक्षिजे सर्वथा. हे नारायणे ऐसी आसी सर्वथा उपेक्षिजे. तुकोबाराय बोलतो, देवा असं मागणाऱ्यांना जवळ करू नको, त्यांची उपेक्षा करा. देवाला सांगतात मागणारे आवडत नाही. त्याचं कारण आहे, शास्त्राने असं चिंतन करताना म्हटलंय की मागणाऱ्या संत महात्म्यांना आवडत नाहीत. याचं महत्वाचं कारण असं आहे की मागण्याकरता द्या म्हणावं लागतं. द्या असं म्हणावं लागतं. द्या म्हणल्याशिवाय मागणं मागता येत नाही. आणि द्या असं म्हणण्याकरता तोंड पूर्ण उघडावं लागतं. बरोबर? द्या, तुम्ही तोंड बंद करून द्या म्हणून बघा, बरं म्हणता येत नाही. द्या असं म्हणायला तोंड उघडावं लागतं. शास्त्र असं सांगतात, द्या म्हणण्याकरता तोंड उघडलं की उघडलेल्या तोंडातून मानवी जीवनातल्या 5 देवता निघून जात असतात. देही इति वचनम श्रुत्वा देहस्था पंच देवता मुखम निर्गत्य गच्छन्ति श्री ह्रीः धीः धृतयः कीर्तयः. विठ्ठला विठ्ठला. देही इति वचनम श्रुत्वा, मला द्या असं ऐकल्याबरोबर, देहस्थापंच देवता, देहात राहणाऱ्या 5 देवता, मुखम निर्गत्य गच्छन्ति, उघडलेल्या तोंडातून निघून जातात. कोण कोण निघून जातात ऐका. श्री ही संपत्ती निघून जाते, ह्री ही लाज निघून जाते, धी ही बुद्धी निघून जाते, धृतया धैर्य निघून जातं आणि त्याची कीर्ती त्याला सोडून जाते. विठ्ठला करत बसलो तर पुष्कळ वेळ जाईल. संपत्ती सोडून जाते म्हणजे ही सामान्य संपत्ती सोडून जाते असं समजू नका. हे सामान्य संपत्तीला धन म्हणतात. शास्त्राने श्री शब्द वापरतात. श्री वेगळी, धन वेगळं. धन प्रारब्धाने मिळतं, श्री प्रारब्ध मिळत नाही. प्रारब्धाची जोडे जिथं जिथं धनाच्या प्राप्तीचा संबंध आहे तिथं प्रारब्ध आहे. जिथं प्रारब्ध वापरलाय तिथं संपत्ती शब्द वापरला नाही, धन शब्दच वापरला. धन वेगळं आणि श्री वेगळं. आपण नोकरी करून मिळवतो, ऑफिस मध्ये जातो, टेबलाच्या वरून किंवा खालून जे मिळवतो ते धन आहे, धन. पण धर्म मार्गाने जे आपल्या पदरी चालत येतं ती श्री. विस्तार करत नाही. श्री त्याला सोडून जाते. म्हणजे हे लौकिक धन सोडून जात नाही. कोणती संपत्ती सोडून जाते जर विचारच करायचा झाला तर 16व्या अध्यायात सांगितलेली दैवी संपत्ती सोडून जाते.
जोडीली शांती संपत्ती तोडून निघून जाते. विस्तार आहे त्याचा, मी विस्तार करत नाही त्याचा. संपत्ती सोडून जाते, लाज सोडून जाते. आता लाज सोडून जाते काय? जवळजवळ गेलीच आहे. जाते काय? जाते गेलीच आहे जवळजवळ. लाज सोडल्याशिवाय आपल्याला मागता येत नाही. दर 5 वर्षाचा अनुभव आहे ना, असं काय. निर्लज्ज झाल्याशिवाय मागता येत नसतं. लाज सोडून जाते त्याला. लाज बाळगणाऱ्याला कधी मागावं वाटत नाही, कुणासमोर हात पसरावा वाटत नाही. हात पसरायचा असेल तर लाज सोडलीच पाहिजे. बरं, लाज हा एक गुण आहे. माणसाला लाज असली पाहिजे. लज्जा हा एक मानवी जीवनातला महत्वाचा गुण आहे. हेच मुळात मान्य करायला माणसं तयार नाही. आपलं असं झालंय, ज्याची लाज बाळगायला पाहिजे त्याची आपण बाळगत नाही आणि नको त्याची लाज बाळगून बसतो. कपड्याची लाज बाळगली पाहिजे. आपलं अंग कुठं उघडं न दिसलं पाहिजे याची जबाबदारी पुरुषांनी स्त्रियांनी घेतली पाहिजे. का आपल्याकडे जो पोशाख आहे तो शरीरभर पोशाख आहे. आता नवीन काळामध्ये काय झालंय, कीर्तनात सांगू काय, निर्लज्ज झाले लोक त्या बाबतीत. स्त्रिया काय पुरुष काय. लज्जा हा एक दागिना आहे, स्त्रिया विसरून गेलो. लज्जा हा एक गुण आहे, पुरुष विसरून गेले. काय घालतात, कसे घालतात आणि कसे मिरवतात, धन्य. जिथं आचाराच्या बाबतीत लाज बाळगली पाहिजे, विचाराच्या बाबतीत लाज बाळगली पाहिजे, पोशाखाच्या बाबतीत लाज बाळगली पाहिजे. आणि कीर्तनात बसल्यावर निर्लज्ज होऊन टाळी वाजवली पाहिजे. तिथं माणसं हात बांधून बसतात. म्हणजे कपड्याच्या बाबतीत लाज बाळगली पाहिजे, तिथं लाज सोडून देतात. आणि कीर्तनामध्ये सगळ्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणताना टाळी वाजवली पाहिजे, तिथं लाजून हात बांधून बसतात. मी तुम्हाला काही बोललो नाही, तुम्ही कशाला मनावर घेतलं? काही बोललो नाही, कशाला बोललो नाही तुम्हाला काही. तुम्हाला काही बोल हाड म्हणलं तर कुठेही स्वतःहून जर टाळी वाजवावी वाटली तर त्याला किंमत आहे. तर लाज नाही. निर्लज्ज होऊन नाचे ना रंगणी तुकवा. निर्लज्ज झालं पाहिजे. नाचत जाऊ त्याच्या गावाला, सुख देईल विसा. अरे देव सुद्धा निर्लज्ज होऊन नाचला. इतका निर्लज्ज, आपलं पितांबर सुटून गेलं तर नाचता पितांबर गळून गेला, विश्वरूप दर्शन योग. सावध व्हा. देव निर्लज्ज झाले म्हणून कीर्तनाचा आनंद घेतात. मला बोलायचंय, लाज सोडून जाते. जाऊ द्या, सांगू तेवढं कमी आहे. त्याची बुद्धी त्याला सोडून जाते. निर्बुद्ध झाल्याशिवाय हात पसरण्या शक्य होत नाही. त्याचं धैर्य त्याला सोडून जातं आणि सगळ्यात महत्वाचं त्याची कीर्ती त्याला सोडून जाते.
कीर्ती. त्याला मागणारा मनुष्य समोरून येताना दिसला की माणसं गल्ल्या बदलून निघून जातात. कीर्ती चांगली राहत नाही, त्याच्याबद्दल कोणी माघारी चांगलं बोलत नाही, आदरानं बोलत नाही, प्रेमानं बोलत नाही. मागणाऱ्यांचा समाजाला तिटकार आणि एवढे गुण ज्याला सोडून जातात तो संतांच्या मनाला उतरत नाही. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराजांना जर हे सगळं माहिती आहे की मागणाऱ्याला एवढं सगळं सोडून जातं, तर तुकाराम महाराजांनी मागणं का मागावं? बरं, एका अभंगामध्ये मागितलं नाही, अनेक अभंग तुकोबारांचे मागणी पर प्रकरण. हेच दान दे गा तुझा विसरण गुण गायीन आवडी, हेच माझी सर्व. कितीतरी अभंगामध्ये तुकाराम महाराजांनी देवाजवळ प्रार्थना केली, द्या 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 म्हटलं. कशा करता? जर ही सगळी कारणं तुकोबारांच्या जीवनामध्ये नाहीत तर तुकोबारा मागतात का? त्याचं उत्तर देऊन पुढे चलतो. ऐका, प्रस्तावना जरा लांबती आहे माझी, पण महत्वाची आहे म्हणून बोलतो. त्याचं उत्तर असं, मागणं तुकोबारांना आवडत नाही. मागणाऱ्या माणसाच्या जीवनाचं अधःपतन होत असतं. म्हणून मागणाऱ्याच्या जीवनाला काडी लागावी असं तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. तरी तुकोबाराय मागतात. याचं महत्वाचं कारण एवढंच आहे की मागू नका असं कितीही सांगितलं तरी जग मागायचं थांबत नाही. मागू नये तुकोबारांना मान्य आहे. मागू नये म्हणून तुकोबारांनी जगाला सांगितलं, पण जग मात्र ऐकत नाही. कारण मागणं हा जगाचा स्वभाव. तो मागतोच, कायम हात असाच आहे, द्या. कायम हात पसरले, द्या द्या. कधी हात असा होतच नाही, कायम पसरले, द्या. असा हात होत. दुसऱ्याला तंबाखू देतानाचा अपवाद जर सोडला तर कायम पसरले, द्या द्या. मागू नये. पण मागणं हा स्वभाव झाला, देण्याचा माणसाचा स्वभाव नाही. मी आपल्याला अजून एक थोडं बोलतो जाता जाता विषय. देण्याची सवय असणाऱ्याला जीवनामध्ये मागण्याची पाळी आहे. एक सिद्धांत लक्षात ठेवा. एवढा फार विस्तार नाही करत. ज्याला देण्याची सवय आहे ना, त्याला न मागता सगळं मिळतं. नादत्तम उपतिष्ठते असा नियम आहे जगाचा. कालिदासाच्या चरित्रात आहे. झालं म्हणून सांगून जातो खरं. वैशाख मास होता, उन्हाळ्याचे दिवस, सूर्य डोक्यावर आले, रणरणत ऊन, खालून माती तापली आणि कालिदासाला राजवाड्यात जाण्याचा काही प्रसंग आला म्हणून कालिदास बाहेर पडले. रस्त्यावर सगळी सामसूम, उन्हामध्ये कोणी बाहेर पडत नाही. पाखरं सुद्धा झाड कुठंतरी झाडाचा आडोसा घेऊन बसलेली. रणरणत ऊन, सूर्य डोक्यावर आलेला, खालून माती तापलेली. कालिदासाचं काही काम होतं म्हणून राजदरबारामध्ये जायला निघाले. एवढ्यात त्यांना असं दिसलं की समोरून एक म्हातारा मनुष्य काठी टेकत येतो, कमरेतून वाकलेला, 90च्या पुढे वय गेले, सगळं अंग सुरकू त्यांनी भरलेलं आणि पायामध्ये वाहना नाहीत, खालून माती पोळते, सूर्य आग ओकतोय. आणि अशा अवस्थेमध्ये तो म्हातारा मनुष्य, त्याला त्याच्या चेहऱ्यावर कळत होतं की त्याला किती वेदना होतात उन्हाची. रस्त्यावरून निघाले. कालिदासाने त्या म्हाताऱ्याला बघितलं. कवी हृदय, संवेदनशील हृदय, कोमल हृदय, एकदम विरतळ गेले. म्हणजे बाबा एवढ्या उन्हात कशाला बाहेर पडले? अहो पाखरं सुद्धा बाहेर पडली नाही, तुम्ही कशाला बाहेर पडला? केवढं माती तापली आहे, ऊन केवढं रणरणत, तुम्ही कशाला बाहेर पडले? म्हाताऱ्याने सांगितलं, बाबा मला काही हौस आहे का, पण माझं काही काम आहे म्हणून बाहेर पडावं लागलं, काय करू? अहो पायात तरी काही घालायचं. म्हातारा म्हणाला, अरे जवळच नाही काही तर काय घालू? इतका दरिद्री आहे, इतका गरीब आहे की माझ्या जवळ पायात घालायला चपला सुद्धा नाही. कालिदासाला वाईट वाटलं आणि त्याने आपल्या चपला काढल्या, म्हाताऱ्याला देऊन टाकल्या. म्हाताऱ्याला फार बरं वाटलं. म्हातारा चपला घालून निघून गेला आणि आता पाय पोळायला लागले. कालिदासाचे चप्पल देऊन टाकली, मागचा पुढचा विचार केला नाही त्यावेळेला. आता पाय पोळायला लागले, माती पोळ तापलेली, खाली पोळायला लागली. काय करावं म्हणून गडबडीनं निघाले. तेवढ्या राजाचा माहूत हत्तीला स्नान घालून राजदरबाराकडे निघाला होता. त्याने बघितलं आपल्या दरबारातले कविराज आहे आणि पायामध्ये वाहना नाहीत, एवढ्या उन्हामध्ये कुठे निघाले? त्याने थांबवलं. ओ कविराज थांबा. म्हण का कुठे निघाला? तो म्हणाला, अरे बोलू नको, माझे पाय पोळायला लागले, बोलण्याकरता थांबावं लागतं, थांबलं की पाय पोळतात, जाऊ दे मला. नाही कुठे निघाला? म्हणे दरबार. त्याने सांगितलं पायात काही नाही. आता तुला काय इतिहास सांगत बसून? नाही बाबा पायात काही, मला जायचंय गडबडीनं, मी निघाला.
माहूत म्हणाला, का तुम्ही चिंता करू नका, मी सुद्धा राजवाड्यातच चाललेलो आहे, तुम्ही हत्तीवर बसा, मी घेऊन जातो तुम्हाला. त्याने हत्ती थांबवला, हत्ती बसवला. कालिदास हत्तीवर चढले, हत्तीवर सोन्याची अंबारी, अंबारीत 7 गाद्या आणि त्याच्यावर कालिदास जाऊन बसले. राजाचा हत्ती, निशाण लावलेलं समोर, ते सोन्याची अंबारी, 7 गाद्या, त्याच्यात कालिदास जाऊन बसले. हत्ती निघाला पुढं. कर्म धर्म संयोग असा, राजाची स्वारी का पुढून येऊ नये. राजा आला समोर. राजाने बघितलं, हत्ती माझा, अंबारी माझी, निशाण माझं, आणि माझ्या जागेवर भलता कोणी कसा बसू शकेल. राजाच्या जागेवर बसणं म्हणजे काय चेष्टा. राजाला राग आला, जवळ जाऊन बघतो तर कालिदास. त्याने विचारलं, काय कविराज, आज एकदम राजाच्या जागेवर बसायला मिळेल, काय फार मोठं धाडस केलं, राजाची जागा पटकवली. त्यावेळेला कालिदासाने जे सांगितलं ते मला उपयोगाचं आहे म्हणून बोलतो. कालिदास असं म्हणाले तिथं राजाला, उपानहं मया दत्तम जीर्ण कर्ण विवर्जितम तत्पुण्येन गजारूढो नादत्तम उपतिष्ठते. कालिदास असं म्हणाले, उपानहं, उपानहं म्हणजे पायातल्या चपला, वाहना, मया दत्तम मी देऊन टाकल्या. कशा होत्या? जीर्ण, वापरलेल्या होत्या. कर्ण विवर्जितम, अंगठा तुटलेला, अंगठा तुटलेला, फाटलेल्या, वापरलेल्या चपला मी देऊन टाकल्या. तत्पुण्येन गजारूढो, आणि त्याच्या पुण्यामुळे हत्तीवर बसलो. का? कारण जगात दिल्याशिवाय मिळत नाही म्हणून. विठ्ठला ज्ञानोबरांना विचारानं, कशाला कालिदास पाहिजे आपल्याला? तपे विण दैवत दिल्या विण प्राप्त, गुजे विण हित कोण सांग. अरे दिल्याशिवाय मिळत नाही. माणसाला कायम मागायची हौस, कायम हात पसरलेला. तुकोबाराय विचार करतात, याला मागू नको म्हणून सांगितलं तर हा मागायचं थांबत नाही. कारण मागणं हा याचा स्वभाव झाला. आणि ज्याच्या जे स्वभावात असतं ते काही केलं तरी बदलत नाही. अशी अनेक उदाहरणं सांगतो मी तुम्हाला. काही केलं तरी, मागायचा स्वभाव झाला ना, काही केलं तरी बदलत नाही स्वभाव. आता हे किती सांगू. रावणाच्या मुखात रामायण वाचा. स्वभावो दुरतिक्रमः. रावण बोलला की द्विधा भज्येम अपेयम न नमेयम तु कस्यचित एष मे सहजो दोषः स्वभावो दुरतिक्रमः. रावणाच्या मुखात स्वभाव बदलत नाही माणसाचा. किती प्रयत्न करा, मागायचा स्वभाव आहे, काही केलं तरी बदलत नाही. आपल्या मराठीत एक म्हण आहे, सुंभ जळला तरी पीळ जळत नाही म्हणतात, आहे ना मराठीमध्ये म्हण. सुंभ जळ, हे अजून एक म्हण आहे, जित्याची खोड आहे का तुमच्याकडे? काय म्हणतात? जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही. मी म्हणतो मेलं तरी जात नाही. मेल्याशिवाय मेलं तरी जात नाही. मागायची सवय लागली, मेलं तरी माणसाचं मागणं थांबत नाही. तुम्ही म्हणाल मेलेला माणूस कसा मागेल? मी साधं बोलतो, नाही तर पिंडाला कावळा न शिवायचं कारण सांगा. पिंडाला कावळा का शिवत नाही? काहीतरी इच्छा राहिली म्हणून, त्याचं मागणं आहे म्हणून. मग पिंडाला कावळा न शिवायचं कारण काय? इच्छा अपूर्ण राहिली, मागणं चालूच आहे. मग मेलेल्याची मागणी थांबत नाही, ती जिवंताची कधी थांबायची? माणसाचं मागणं संपत नाही. तुकोबाराय ओळखतात, मानवी मनाचा तुकोबारायांचा बारकाईचा अभ्यास आहे. माझं म्हणणं पटेल न पटेल, कोणी आपल्यापैकी अभ्यासू असतील, प्राध्यापक असतील, विद्वान असतील, अनेक पुस्तकं वाचून मोठे झाले असतील, माझं म्हणण्याला कदाचित त्यांना अभिमान वाटेल, माझी सांप्रदायिक झापडं वाटतं. मी संप्रदायाने बांधल्या गेलेला मनुष्य, मी संप्रदायाच्या बाहेर विचार करू शकत नाही. तुम्ही काय म्हणायचंय ते म्हणा, परंतु मी आपल्याला जाहीर सांगतो, तुकाराम महाराजांसारखा मानसशास्त्रज्ञ पूर्वी झाला नाही, पुढे होण्याची शक्यता. अरे मानवी मनाचा खरा परिचय तुकोबारांना झालेला. आमचं मागणं का थांबत नाही तुकोबारांना कळतं. मागणं थांबवण्याकरता नुसतं मागू नका हे म्हणणं जमत नाही, हे तुकोबारांना कळतं ना. तुकोबारा विचार करतात, मागू नका म्हणून सांगितलं तर हा मागायचा थांबत नाही, कारण मागणं हा त्याचा स्वभाव झाला. मग आता काय करावं? याच्यावर उत्तर काय? नुसतं मागू नका, ऐकत नाही जीव. मग तुकोबारांनी पुष्कळ विचार केला आणि त्या विचारामध्ये, त्या चिंतनामध्ये त्यांना सूत्र सापडलं ज्ञानेश्वरीच्या पारायणामध्ये. तुकाराम महाराजांच्या नित्याच्या पारायणामध्ये पसायदान आलं आणि ते पसायदान वाचता वाचता तुकोबारांच्या लक्षात आलं की ज्ञानोबाराय सुद्धा द्या म्हणतात. मग ज्ञानोबारांची कीर्ती का सोडून गेली नाही? आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे. ज्ञानोबाराय द्यावे म्हणतात ना,
मग द्या म्हणून ज्ञानोबारांची कीर्ती का नाही सोडून गेली? द्या म्हणल्यानंतर ज्ञानोबारांची संपत्ती का नाही सोडून गेली? द्या म्हणल्यानंतर ज्ञानोबारांची लज्जा, ज्ञानोबारांचं धैर्य, ज्ञानोबारांचं संपत्ती, ज्ञानोबारांची बुद्धी का नाही सोडून गेली ज्ञानोबारांनी? आणि मग याचं उत्तर तुकोबारांना पारायणामध्ये सापडलं. काय उत्तर आहे? की माणूस जेव्हा मागतो तेव्हा त्याच्या जीवनाचं अधःपतन होतं, ही गोष्ट खरी. पण माणसाच्या मागणीमध्ये केवळ एक दोष आहे असं नाही, 4 दोष लपलेले आणि त्याचं निराकरण झालं पाहिजे. कोणकोणते 4 दोष? माणूस मागतो, पण कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं, किती मागावं हे न कळल्यामुळे अडकून पडतो. विठ्ठला विस्तार करत नाही. कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं, किती मागावं कळत नाही. मग मागणी थांबवण्याकरता काय केलं पाहिजे? तुकोबारांनी विचार केला, हा जर स्वभाव याचा बंद पडत नसेल तर याच स्वभावाचा उपयोग करून घेऊन याचं मागणं थांबवलं पाहिजे. मागणं मागण्याच्या, ऐका मी काय सांगतो ते बारकाईनं ऐका. मागणं मागण्याच्या स्वभावाचाच वापर करायचा आणि माणसाचं मागणं थांबवायचं. असं करता येतं का? तुकोबारांना करता येतं. काय प्रमाण आहे याला? 18व्या अध्यायामध्ये प्रमाण तुकोबारांना सापडलं. करणे कर्मबद्धता, मुमुक्षु सोडविले पंडुसुता, जैसी रसरीती मरता राखीला विशो. तुकोबारांना सूत्र सापडलं. मी फार विस्तार करत नाही, उदाहरण त्यांचंच आहे म्हणून सांगून जातो, फक्त वेगळ्या शब्दात. एक काळ असा होता, जुन्या लोकांना माहिती आहे मी काय सांगतो. जुन्या काळामध्ये एखाद्या माणसाला जर विषारी साप चावला तर माणूस मरत असे, बरोबर? विषारी काय, साधा चावला तरी घाबरून मरायचाच, पण विषारी चावला मग कोणीतरी जवळपासचा एखादा म्हातारा मनुष्य कुठला तरी झाडपाला गोळा करायचा, त्याचा रस तोंडात पिळायचा, झाला उपयोग व्हायचा. नाहीतर डॉक्टरकडे, वैद्याकडे नेईपर्यंत तोंडातून फेस येऊन माणूस मान टाकायचा. पूर्वीच्या काळी असं होत होतं ना, होत. माणसाला साप चावला, माणूस मरायचा. आता काळ बदलला, विज्ञानाची प्रगती झाली, शोध लागले. एखाद्या माणसाला आज जर विषारी साप चावला तर डॉक्टरकडे नेतात, तेव्हा डॉक्टर सापडायचे नाहीत. आता गल्लोगल्ली डॉक्टर. म्हणजे मला वाईट नाही वाटत आहे त्याचं, मी आपल्याला सहज सांगतो. गल्लोगल्ली डॉक्टर झाले, खूप डॉक्टर झाले. दगड काढला की डॉक्टर सापडतो, दगड काढला की सापडतो. त्याला काय, डॉक्टरला पुष्कळ डॉक्टर झाले. बरं, त्याच्या पदव्याही वेगवेगळ्या आल्या. कोणी इथून झाला, कोणी तिकडून झाला, कोणी आयुर्वेदाचा झाला, कोणी होमिओपॅथीचा झाला, कोणी ह्याचा झाला, कोणी त्याचा झाला. 100 डॉक्टर एका गल्लीत असतात. असे नाका, आनंदाची गोष्ट आहे, चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. डॉक्टरकडे नेतात, डॉक्टर त्याला एक इंजेक्शन देतात आणि सांगतात याला 4-2 तास झोपू देऊ नका, मग घरी घेऊन जा, काही होणार नाही, घेऊन जा. मला आपल्याला एवढंच विचारायचंय, कदाचित आपल्याला माहिती असेल की सापाच्या विषावरचा उतारा म्हणून डॉक्टर त्याला जे इंजेक्शन देतात ते कशापासून बनवलेलं असतं आपल्याला ठाऊक आहे? ते सापाच्या विषापासूनच बनवलेलं असतं. ऐका, सापाच्या विषावरचा उतारा म्हणून जे औषध बनवलं जातं ते सापाच्या विषापासूनच बनवलं जातं. आणि असं जर असेल तर इंजेक्शन दिल्यानंतर माणसाने 2दा मरायला पाहिजे की नाही? एकदा साप चावला म्हणून आणि एकदा त्या सापाच्या विषापासून बनवलेलं इंजेक्शन शरीरात घुसवलं म्हणून 2दा मरायला पाहिजे की नाही? कितीदा मरतो? मरत नाही ना, त्याचा प्राण वाचतो, मरत नाही तो मनुष्य. बर, एवढंच जर सापाच्या विषापासून बनवलेलंच औषध जर उपयोगी पडत असेल तर मी आपल्याला दुसरं सांगतो, डॉक्टरकडे जायचंच कारण का? हाताला साप चावला की पळून जाणाऱ्या सापाला पकडावून दुसऱ्या हाताला चावून द्यावं, जगेल की नाही? जगेल का नाही मला सांगा? जगेल का? जगत नाही. मग काय आहे अडचण? काय आहे? सापाच्या विषावरचा उतारा म्हणजे सापाचं विषच असतं, फक्त ते डॉक्टरच्या सिरिंज मधून जसं यावं लागतं तसं मागणीवरचा उतारा म्हणजे मागणीच असते, फक्त ती तुकोबारांच्या अभंगातून यावी लागते. विठ्ठला विठ्ठल. तुकोबारांना त्याचं सूत्र सापडलं, रसरीती मरता राखीला विशो. हे सूत्र तुकोबारांनी उचललं आणि मागणी मागायचा स्वभावच गृहीत धरून तुकोबारांनी त्या स्वभावाच्या मदतीनं मागणं थांबवलं. असं होतं का? होतं. हे झालं प्रमाण. पण याला उदाहरण काही आहे का? तुकाराम महाराजांना त्याचं उदाहरण सापडलं भागवतात. भागवतामध्ये प्रल्हादाचं चरित्र आलं. सगळं चरित्र सांगणं हा माझा हेतूही नाही,
मला जेवढं पाहिजे तेवढं सांगतो, जास्त विस्तार करत नाही. प्रल्हादा करता भगवान स्तंभ फोडून आले. हाके सरशी उडी घालून या स्तंभ फोडी ऐसी कृपावंत कोण माझे विठाई वाचून. भगवान खांबातून प्रकट झाले आणि प्रकट झाल्यानंतर त्याने हिरण्यकश्यपूला ते घेतलं, पोट फाडलं, त्याचा उद्धार केला. सगळं झाल्यानंतर भगवंताचा राग थांबला नाही म्हणून त्याने त्याची आतडी गळ्यात घातली, फिरायला लागले इकडं तिकडं. हे सगळं भागवतात आलेलं चरित्र. असं सगळं चाललेलं असताना आता भगवंताला शांत कुणी करायचं. प्रल्हाद पुढे झाले, त्यांनी प्रार्थना केली देवाला. भगवान शांत झाले. शांत झाल्यानंतर ती आतडी वगैरे काढून टाकली. प्रल्हादाला मांडीवर घेतलं आणि सिंहासनावर बसले. कशा करता काय वगैरे गौण प्रश्न आहेत, आता मी त्याची चर्चाही करत नाही. मांडीवर घेऊन बसल्यानंतर भगवान प्रल्हादाला म्हणाले, प्रल्हादा, मी तुझ्या करता म्हणून हा विशेष अवतार धारण करून आलो. तुझी भेट झाली, मला बरं वाटलं. मग मलाही बरं वाटलं देव. नाही, मला बरं वाटलं, पण मला असं म्हणायचंय की ही जी तुझी माझी भेट झाली, मला आनंद झाला, तर मला असं वाटतं की तू माझ्याकडे काहीतरी मागावस. प्रल्हाद म्हणाले, देवा, मला तुमच्याकडे काही मागायचं नाही, कारण तुमच्याकडे मागण्याकरता म्हणून मी तुमची भक्ती केली नाही. यस्त आशिषा आशा असते नसभृत्या सवयवणिक भागवतातली भाषा आहे प्रल्हादाची. देवा, जो तुमच्याकडे काहीतरी मागावं म्हणून तुमची भक्ती करतो ना, तुमचा भक्त नाही, तुमचा व्यापार करणारा व्यापारी. मला काही मिळावं म्हणून मी तुमची भक्ती नामस्मरण केलं नाही, मला काही नको तुमच्याकडून. प्रल्हाद भगवान म्हणाले, काही नको हे मलाही कळतं रे, पण माझी इच्छा म्हणून काहीतरी माग ना. प्रल्हाद म्हणाले, नको देवा, मला काही मागण्यासारखं राहिलेलंच नाही, काही नको माग. भगवान म्हणाले, नाही, तरी काहीतरी माग. प्रल्हाद म्हणाले, असे देवा, तुम्ही भेटल्यात माझ्या जीवनाची धन्यता झाली, तुमचं दर्शन झालं. तुम्ही भेटून, तुम्ही कृपा करून जर मनामध्ये मागणं शिल्लक राहिलं असेल तर एकतर मागणं खोटं, नाही तर तुमचं दर्शन खोटं. असं नाही म्हणा, तुम्ही भेटाव्यात, मनातल्या इच्छा जिवंत राहाव्यात, मग तुम्हाला देव कसं म्हणायचं. मामी विश्वेश्वर भेटे आणि जीवग्रंथी न तुटे, हे बोल ओखटे कानी न लावू, ज्ञानोबा बोलतात 18व्या अध्यायामध्ये. अरे, मी भेटलो आणि मनातले संशय गेले नाहीत, मनातल्या इच्छा संपल्या नाहीत, मग माझ्या भेटीचा काय उपयोग आहे. तुम्हीच बोलला ना देवा, आता मला काही मागायचं नाही, तुम्ही भेटला, धन्य झालं. भगवान म्हणाले, हे मलाही कळतं, पण तरी काहीतरी मागणं. शेवटी प्रल्हाद म्हणाले, देवा, तुम्हाला एकदा सांगून कळत नाही, मला तुमच्याकडे काही मागायचं नाही, तुम्हालाच काही पाहिजे असलं तर बोला. कोण बोललं? हे भागवतात नाही बरं का. तुम्हालाच काही पाहिजे असलं तर बोला. प्रल्हाद म्हणाले, देवा. भगवान म्हणाले, प्रल्हादा, विचार करून बोलतोस ना? विचार करूनच बोलतो देवा, विचारतो वचना आधी तुकोबारांनी शिकवलंय आम्हाला. कशाला विचार न करता बोलू. तुम्हाला काही पाहिजे, तू देणार मला. देवा, माझ्याशिवाय तुम्हाला देणारं दुसरं कोण आहे? भक्ताशिवाय देवाच्या इच्छा कोण पूर्ण करू शकतो? बोला काय पाहिजे, मी देतो तुम्हाला, चला मागा. भगवान म्हणाले, बघा, परत म्हणशील नाही मी गमतीनं म्हणालो होतो, माझा म्हणण्याचा तसा हेतूच नव्हता असं. प्रल्हादाने सांगितलं, मी भक्त आहे, मंत्री नाही. शब्द दिला. मागा काय पाहिजे असेल ते. देणार नाही देवा, दिलं. बोला काय पाहिजे. भगवान म्हणाले, मग एक काम, माझी एक इच्छा पूर्ण कर. बोला ना, काय इच्छा पूर्ण कर. भगवान म्हणाले, काही नाही, माझी एकच इच्छा आहे, तू माझ्याकडे काहीतरी मागावस. एवढीच इच्छा आहे, मग दुसरं काही तुला म्हणायचं तेवढं. आता तू शब्दात अडकलास, आता मला वचन दिलंय, मग आता मला माझ्याकडे तुला काहीतरी मागावं लागेल. प्रल्हाद हसले. प्रल्हाद म्हणाले, देवा, शब्दात पकडता काय मला? प्रल्हाद हे देवाचे भक्त आहेत, 2 पावलं देवाच्या पुढेच आहेत. प्रल्हाद देवाला म्हणाले, चला ठीक आहे देवा, मी आता शब्द दिल्यामुळे मला तुमच्याकडे नाहीला जाणं, मला मागायचं काहीच नाही तुमच्याकडे, पण आता तुम्ही मला शब्दात पकडलंय, मी शब्द दिलाय तुमची इच्छा पूर्ण करीन म्हणून, आणि तुमची इच्छा काय, मी तुमच्याकडे काहीतरी मागावं. चला मागतो. भगवान म्हणाले, काय पाहिजे सांग. द्या देवा. दिलं. काय पाहिजे सांग, कोणती इच्छा. प्रल्हाद म्हणाले, काय नाही देवा, माझ्या मनात एकच इच्छा आहे, तेवढी पूर्ण करा. भगवान म्हणाले, बोल ना कोणती इच्छा आहे. प्रल्हाद म्हणाले, काय नाही देवा, माझ्या मनात एकच इच्छा आहे की माझ्या मनात कोणती इच्छाच निर्माण होऊ नये, एवढीच माझी इच्छा पूर्ण करा. दृष्टांत संपला, मला लांबवायचा नाही. मला म्हणायचंय काय की मागणीचाच विचार करून मागणी थांबवता येऊ शकते का नाही सांग.
प्रल्हादाने देवाजवळ मागणं मागितलं आणि मागणं काय मागितलं की माझ्या मनात मागणं निर्माण होऊ नये. म्हणजे मागणीतूनच जसं मागणी संपवता येते हे उदाहरण तुकोबारांनी उचललं आणि तुकोबारांनी विचार केला जगाचा मागण्याचा जर स्वभाव आहे आणि हा जर त्याला बदलता येत नाही तर याच मागणीचा विचार करून आपल्याला याचं मागणं थांबवता आलं पाहिजे. कुठे अडचण आहे, कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं, किती मागावं हे कळत नाही, ही अडचण आहे. म्हणून तुकोबारांनी या अभंगामध्ये आपल्याला कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं हे आपल्याला कळावं म्हणून मागून दाखवलंय. तुकोबारांना कशाची गरज आहे म्हणून मागून दाखवलेलं नाही. विठ्ठला तुम्हाला आम्हाला मागणीचा परिपाठ घालून देण्याकरता मागणीचा आदर्श आता आदर्श जरा अवघडच आहे शब्द उच्चारायला भीती वाटायला. मागणीचा आदर्श परिपाठ घालून देण्याकरता वस्तुपाठ घालून देण्याकरता तुकोबारा मागायचंच आहे ना तुम्हाला, मग मी तुम्हाला मागून दाखवतो तशा पद्धतीनं मागा हे तुम्हाला आम्हाला कळावं म्हणून तुकोबारा देवाजवळ मागणं मागतात. नाहीतर मागायची तुकोबारांना काही गरज नाही. पण तुम्हाला आम्हाला मागता यावं, मागणीतून आपलं मागणं संपावं आणि न मागण्यातून आपलं जीवन उदात्त व्हावं ही तुकोबारांची याच्या मागची आंतरिक इच्छा आहे. आणि म्हणून तुकोबारा कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं आणि किती मागावं हे आपल्याला या अभंगामध्ये शिकवलं. मला असं म्हणायचं नाही की या अभंगाच्या 4 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी कुणाकडे मागावं, कसं मागावं, किती मागावं, केव्हा हे या सगळ्या गोष्टी काय मागावं हे शिकवलंय असं मला म्हणायचं. मला असं म्हणायचंय की ज्या 3 चरणामध्ये तुकाराम महाराजांनी मागणं मागितलेलं आहे त्या प्रत्येक चरणात या 4 गोष्टी शिकवल्या. सगळा अभंग मी तशा अर्थाने सोडवत नाही, नुसतं सरळ सोडवून देतो चरणाने आणि मग माझ्या विचाराकडे प्रवृत्त होतो. तुकाराम महाराजांनी 3 चरणामध्ये पहिल्या 3 चरणामध्ये मागणं मागितलं. त्या 3ही चरणामध्ये कुणाकडे मागावं, काय मागावं, कसं मागावं, किती मागावं हे आपल्याला शिकवलं. मी सरळ सांगत जातो, ऐका. तुकाराम महाराज म्हणतात सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरी. अर्थ सरळ आहे. कुणाकडे मागावं, रखुमाईच्या पतीकडे मागावं. काय मागावं, माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत हे मागावं. कसं मागावं, त्याला सोयरिया म्हणून मागावं. आणि किती मागावं, सदा मागावं. विठ्ठला विठ्ठला गोड तुझे रूप गोड तुझे नाम देई मज प्रेम सर्व काळ. कुणाकडे मागावं, ज्याचं नामरूप गोड आहे त्याच्याकडे मागावं. काय मागावं, प्रेम मागावं. कसं मागावं, तुझं नामरूप गोड आहे अशी त्याची स्तुती करून मागावं. आणि किती मागावं, सर्व काळ मागावं. विठ्ठला विठ्ठला विठो माऊली हाची वर देई संचलोनी राही हृदया माझी. कुणाकडे मागावं, विठोकडे मागावं. काय मागावं, संचलोनी राही म्हणून मागावं. कसं मागावं, त्याला माऊली म्हणून मागावं. आणि किती मागावं, कायमचा राहा म्हणून मागावं. विठ्ठला विठ्ठला म्हणून तुकोबारा या अभंगामध्ये परमात्म्याच्या चरणाजवळ मागणं मागतात. या मागण्या 3 जरी दिसत असल्या तरी मागणीचा गाभा जर आपण लक्षात घेतला तर एकच मागणं आहे, देई मज प्रेम सर्व काळ. हे मागणीचा मुख्य विषय. कारण संत महात्मे परमात्म्याजवळ प्रेमाशिवाय दुसरं काही मागत नाही. किंवा उलट बोला, जे देवाजवळ प्रेमा बाकी सगळं टाकून फक्त प्रेम मागतात त्यांनाच संत म्हणतात. संत दुसरं काही मागणार नाही. तुम्ही कोणत्याही संतांचं प्रमाण प्रेम सुख देई
दुसरं कोणी देत नाही. प्रेम देवाचे हे देणे, देहभाव जाई येणे, न करावी मने शुद्धी देश काळाची. प्रेम देणारा परमात्माच आहे. देवाजवळ मागायचं तर प्रेमच मागावं, हे सगळं मान्य आहे, पण तिथे अडचण. परमात्म्याची गंमत अशी आहे महाराज, परमात्मा वाटेल ते द्यायला तयार आहे, पण प्रेम द्यायचं म्हटलं की त्याच्या एवढा कंजूस या जगात दुसरा कोणी नाही. मोक्ष द्यायला तयार आहे. मुक्तीन ददाति करेचित स्म न भक्ती योगम भागवत बोलतं. अरे मोक्ष घेऊन जा. मोक्ष अवघड असेल पण परमात्मा सहज घेऊ शकतो. मोक्ष दुराराध्य की रोय. ज्ञानोबर आहे भगवान अर्जुनाच्या मुखामध्ये शब्द आहे, ज्ञानेश्वरी वाचा. मोक्ष दुराराध्य की रोय तरी तो आराधी तुझे पाय, तू धाडील तेथ जाय पायी तुझैसा. तू म्हणशील तिथं मोक्ष जाईल देवा. तुझे अवदार्य जाणो स्वतंत्र, देतान म्हणसी पात्रा पात्र, कैवल्या ऐसे पवित्र ते वैर्याही दिधले. तुआ सनकादिकाचे निमाने, सायुज्य सौरसू केला पुतने. जे विषाचे स्तनपाने मारू आली, मारायला आलेल्याला तू सायुज्य मोक्ष देतोस देवा, अजून काय द्यायला पाहिजे. परमात्मा वाटेल ते देईल पण प्रेम देणार नाही. का देणार नाही, त्यालाच मिळत नाही तर तो देईल कुठून. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयार, त्यालाच दुष्काळ आहे, तुम्ही त्याच्याकडे काय मागता. मराठवाड्याकडे जाऊन पाणी मागून काय मिळणार. अरे आम्हालाच दुष्काळ पडला बाबा, आम्ही तुम्हाला काय पाणी द्यावं, कसं द्यावं, कुठून द्यावं. आम्हाला प्यायला पाणी नाही महाराज. आमच्याकडे 2 महिन्यांनी एकदा पाणी येतं ना, 2 महिन्यात एकदा. काय सांगू तुम्हाला आमची अवस्था नाही का. का बोलतो मी आपल्याला, परमात्मा वाटेल ते देईल पण प्रेम द्यायची परमात्म्याची तयारी नाही. का, कारण प्रेम हे परमार्थातलं असं तत्व आहे की जे सहजासहजी कुणाला मिळत नाही. अतिशय गंभीर, अतिशय नाजूक आणि अतिशय मूल्यवान जर या परमार्थामध्ये काही असेल तर ते भगवंताचं प्रेम. लक्षात ठेवा, अतिशय गंभीर आहे, अतिशय नाजूक आहे. त्या नाजूकपणाला प्रमाण नाही. किती नाजूक असावं प्रेमाला. अहो त्या प्रेमाबद्दल नुसतं काही शब्द उच्चारला तर शब्द सहन होत नाही त्या प्रेमाला, इतकं ते प्रेम नाजूक. एका राजाची गोष्ट सांगतो. एक राजा म्हणे हत्तीवर बसला. हत्तीवर नुसता बसला नाही, हत्तीवर अंबारीत 7 गाद्या आणि त्याच्यावर राजा बसला हत्तीवर. आणि रस्त्यानं जाताना त्या हत्तीचा पाय विलायचीवर पडला तर राजाला सर्दी झाली. किती नाजूक असेल विचार करा. हत्तीचा पाय विलायचीवर पडला तर अंबारीत बसलेल्या राजाला सर्दी व्हावी. किती नाजूक प्रेम, त्याच्यापेक्षा नाजूक. तिथं विलायची आणि हत्तीचा संबंध तरी यावा लागला. शब्दाचा आणि प्रेमाचा संबंध नसला तरी प्रेम बिघडून जात. भयंकर नाजूक प्रेम, भयंकर नाजूक. तुकोबाराय बोलतात, तुकोबारायांचा सिद्धांत आहे, प्रेम नये सांगता बोलता दाविता अनुभव चित्ता चित्त जाणे. प्रेमाद्वयो रसिकयोरपि दीपयेव हृद्वेष्म भासयति निश्चलमेव भाति द्वारादयो वदनतस्तु बहिकृतश्चेत निर्वाति न्यूनम अथवा लघुताम कळती. भक्तिशास्त्रामध्ये विचार. त्याचाच अनुभव तुकोबारायांचा. प्रेम नये सांगता बोलता अनुभव चित्ता विस्तार करत नाही. मग हे प्रेम जर मिळवायचं असेल तर याला अधिकार पाहिजे. आणि अधिकार म्हटलं की 2 अधिकार झाले. अंतरंग अधिकार वेगळा आणि बहिरंग अधिकार वेगळा. बहिरंग अधिकार सिद्ध झाल्यावर अंतरंग अधिकार सिद्ध होतो. म्हणून प्रेम जर देवाकडून सर्व काळ मिळवायचं असेल तर त्याच्याकरता बहिरंग अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे. याची मागणी तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या
तुझे मूर्ती रखुमाईच्या पती सोयरिया. तुकोबारायांचं भगवंताजवळचं मागणं थोडंसं बारकाईनं लक्षात घेतलं तर माझे डोळे तुझ्या रूपाकडे सदा जडलेले असावेत हे तुकाराम महाराजांचं म्हणणं. याचा अर्थ काय करायचा? माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत याचा अर्थ काय? याचे दोन अर्थ धावत सांगतो. एक ज्ञानशास्त्रीय अर्थ आहे आणि एक भक्तिशास्त्रीय अर्थ. ज्ञानशास्त्रीय अर्थ जर लक्षात घ्यायचा झाला थोडक्यामध्ये सांगतो. माझे डोळे तुझ्या रूपाकडे जडलेले असावेत. ज्ञानशास्त्रीय भूमिका जरा वेदांताची भूमिका आहे. डोळे हे प्रमाण आहे आणि मूर्ती हे प्रमेय. प्रमाण आणि प्रमेयाकडे कायमचं जडलेलं असावं हे तुकाराम महाराजांचं मानणं. वेदांताची भाषा. मी खरं म्हणजे वेदांत सांगायला मला आवडत नाही. मला आवडत आणि रात्री 10:30 वाजता तर अजिबात आवडत. सरळच बोलतो, कशाला लाजायचं काय कारण. रात्रीचा वेदांत हा ज्ञानापेक्षा झोपेचं निमित्त ठरतो याची मला जाणीव. परंतु आपल्या सर्वांवरती वैकुंठवासी गुरुवर्य रामचंद्र बुवांचे संस्कार आहेत, अमृत बाबाजीचे संस्कार आहेत, भाऊसाहेबांचे संस्कार आहेत. मामांनी मूर्तीची स्थापना केली तर त्यांच्या स्पर्शाचा इतका परिणाम तर अगदीच सहज आहे की तुम्हाला वेदांत सहज कळेल. थोडक्यामध्ये बोलतो, जास्त विस्तार करत नाही. प्रमाण आणि प्रमेयाशी एकरूप होऊन जावं ही तुकाराम महाराजांची मागणी. कारण सांगतो त्याचं उदाहरणाने बोलतो, जास्त तात्विक परिभाषेत जात नाही. एखादा मनुष्य शेतावर जातो, पीक बघतो, गाय बघतो, बैल बघतो, म्हैस बघतो, झोपडी बघतो, तिथं मळणी यंत्र वगैरे आहे ते बघतो, नंतर नांगर बघतो, बैलगाडी बघतो, गडी बघतो, त्या गड्याशी काहीतरी बोलतो. शेजारचा शेतकरी असतो त्याच्याबरोबर काही 2 शब्द बोलतो, जर बांधावरून भांडणं नसतील तर त्याच्याशी 1-2-4 शब्द बोलतो. घरी परत येतो, येता येता रस्त्यावरून हे दुकान बघतो, ते दुकान बघतो, माणसं बघतो, घरी येतो. घरामध्ये आल्यानंतर बायको बघतो, मुलगा बघतो, हे बघतो, ते बघतो, जेवण बघतो, चूल बघतो, शिजवलेलं अन्न बघतो. हे सगळं बघतो की नाही? सारी गोष्ट. रस्त्यावरून जाणाऱ्या माणसाला सगळंच दिसत असतं. हे बघतो, ते बघतो, सगळं पहा. बायकोकडे बघतो, मुलाकडे बघतो, अन्नाकडे बघतो, शेतात गेला तर बैलाकडे बघतो, नांगराकडे बघतो. का बघतो? बैलाकडे बघून झाल्यानंतर पुन्हा नांगराकडे बघावं वाटतं. घरी आल्यानंतर बायकोकडे बघितल्यानंतर पुन्हा मुलगा दिसतो. असं का होतं? याला वेदांताचं उत्तर असं आहे की जेव्हा तो बैलाकडे बघत असतो तेव्हा त्याच्या नेत्र नावाच्या इंद्रियातून त्याची अंतःकरण वृत्ती बाहेर पडते आणि बैलाकडे जाऊन बैलाशी तदाकार होते, म्हणून त्याला बैल दिसतो. ती तदाकार झालेली वृत्ती परत येऊन जेव्हा मुलाकडे जाते तेव्हा त्याला मूल दिसतं. साधा विचार, मी विस्तार करत नाही त्याचा. इंद्रियाद्वारा अंतःकरण वृत्ती बाहेर पडून विषयाशी तदाकार झाल्याशिवाय विषयाचं भान होत नाही, हा वेदांताचा नियम. ऐका, परंतु इंद्रियाकडे त्या विषयाकडे अंतःकरण वृत्ती गेली आणि परत आली म्हणून दुसरा विषय दिसला. विषयाचं वैविध्य वृत्तीच्या परत येण्यावर अवलंबून आहे. जर ती वृत्ती परतच आली नाही तर ज्या विषयाकडे जाऊन अडकली त्या विषयाशिवाय दुसरा विषय दिसत नाही. तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुड येईल. तुकोबाराय बोलतात, सहजमी अंधळागा निज निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. जन न दिसे का? वृत्ती राहिली नाही, निवृत्ती झाली म्हणून. बरोबर. तुकोबाराय देवाला प्रार्थना करताना असं म्हणतात की देवा, आमचं म्हणणं एवढंच आहे की आमचे डोळे तुझ्या रूपाकडे सदा जडलेले असावेत, म्हणजे आमच्या डोळ्यांनी एकदा तुझं रूप पाहिलं की आमच्या डोळ्यांनी परतच न यावं. कारण संत महात्म्यांची वृत्ती एकदा का देवाजवळ गेली की त्यांना जे जे डोळ्याला दिसतं ते परमतत्व दिसतं. जे जे दृष्टी दिसे ते हरिरूप. पूजा ध्यान जप त्यासी नाही. नाथ महाराज बोलतात, नाही ज्ञानोबारांना विचारा, भरला घनदाट हरी दिसे. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे. जनी वनी आत्मतत्वी सगळीकडे. जनी वनी अवघा वासना
नाथ महाराजांनी चतुश्लोकी भागवताच्या प्रस्तावनेमध्ये त्याचा विचार केला. विस्ताराचा विषय आता मी तो करत नाही विस्तार, परंतु संत महात्म्या ज्ञानोबारांची भाषा बोलायची झाली तर आत्मत्वे वेठीला होय तो जयात या दृश्यात ते पाहे ते दृश्य दृष्टेपणीसी होत जाय तयाचे चिरू हा नियम. असो अवघड विषय सोडून द्या. मुद्दा हा की संत महात्म्यांना सगळीकडे परमात्मा का दिसतो? त्यांनी काय बघू दे. ज्ञानोबारांनी रेटा बघितला तर ज्ञानदेव म्हणे तोही माझा आत्मा म्हणे. त्यांना आत्मतत्वच दिसलं. त्यांनी भिंत बघितली तरी आत्माच दिसला, रेडा बघितला तरी आत्माच दिसला, काही बघितलं तरी आत्मा. प्रल्हादानी खांब बघितला तरी परमात्माच दिसला. आहे की नाही उदाहरण? त्यांनी जे जे पाहावं ते त्यांना परमतत्व दिसतं. का? कारण त्यांची वृत्ती परमात्म्याकडे गेली, ती परत आलीच नाही. म्हणून जे जे डोळ्याला दिसलं ते परमतत्वच दिसतं. म्हणून तुकोबाने देवाला प्रार्थना करताना म्हणतात आमचे डोळे तुझ्या रूपाशी जडलेले असावेत. याचा अर्थ काय? आमच्या डोळ्यांनी तुझ्याकडे जावं आणि परतच न यावं. विठ्ठला विठ्ठला. आपण रोज म्हणतो ना तुझं पाहता सामोरी सदा जडो. याचा अर्थ परत न येवो ही तुकाराम महाराजांची मागणी. ज्ञानशास्त्रीय भूमिका झाली. भक्तिशास्त्रीय भूमिका घ्यायची झाली तर दुसरा अर्थ करता येतो. सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती, असं तुकोबाराय देवाजवळ प्रार्थना करतात. याचा अर्थ असा की देवा तुम्ही मूर्तीच अशी धारण करा की माझ्या डोळ्याला दुसरं काही बघावंसं न वाटत. तुम्ही रूपच असं धारण करा की माझे डोळे तुम्हाला सोडून दुसरं काही बघण्याकडे नच गेले पाहिजे. कारण चांगलं दृश्य बघितलं की माणूस गुंतून पडतो. जिथं चांगलं काहीतरी दिसतं तिथं तो गुंतून पडतो, दुसरं काही बघावं वाटत नाही. समुद्र किनाऱ्यावर फिरत गेला, सूर्यास्ताची वेळ आहे, सूर्य समुद्रामध्ये बुडताना अतिशय मनमोहक सुंदर असं रूप दृश्य दिसलं, तो गुंतून पडतो. थांबा जाऊ घरी, हे किती सुंदर दृश्य, बघू नंतर घरचं जेवण काय होईल नंतर. बाकी सगळ्याचा त्याला विसर पडतो. का? कारण दृश्य चांगलं. तसं तुकोबाराय देवाला प्रार्थना करतात की देवा तुम्ही मूर्तीच अशी धारण करा की जेणेकरून माझ्या डोळ्याला दुसरं काही बघावं असं न वाटलं पाहिजे, सदा तुमच्याकडेच बघावं वाटलं पाहिजे. आता या जे रूप तुम्ही धारण केलेलं आहे त्याच्यामध्ये बदल करू नका, कारण हेच रूप सुंदर आहे. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशीहार गळा कासी पितांबर आवडे निरंतर. हे ध्यान का हेची ध्यान? हेची ध्यान. आता आम्हाला हेची ध्यान निरंतर आवडे, याच्यात बदल करू नका. ही मूर्ती सोडू नका. बाकी आता काही बदलू नका. तुम्ही काळ्याचं गोरं होऊ नका. जे समचरण आहे ते विषम करू नका. महाराज मी पुष्कळ देवळांमध्ये फिरलो. भारतातली देवळं पालखी घातली. महादेवाची पिंड आहे, कुठं संगमरवरामध्ये कोरलेली, अतिशय सुंदर पांढरी शुभ्र मूर्ती दिसते. तर काही ठिकाणी काळी दगडातली स्वयंभू महादेव काळा. गणपतीची मूर्ती काही ठिकाणी काळ्या दगडात आहे, तर कधी संगमरवरी. रामाची मूर्ती
कधी पांढऱ्या रंगात आहे संगमरवरी. आमच्याकडे जर आलात तर देगलूरला आमची रामाची मूर्ती संगमरवरा, पांढरी शुभ्र मूर्ती. नाशिकला गेलात तर काळा रामाची काळी मूर्ती. हे देव कधी पांढऱ्या रंगात दिसतात, कधी काळ्या रंगात दिसतात. पण मला सांगा तुम्ही, महाराष्ट्रात जगाच्या पाठीवर कुठेही संगमरवरातला पांडुरंग तुम्ही पाहिला का? पांढरा पांडुरंग कुठेही सांगा मला तुम्ही. आपण पांढरा राम पाहिला की नाही? पाहिला. पांढरा गणपती पाहिला की नाही? पाहिला. पांढऱ्या महादेवाची पिंड पाहिली की नाही? पाहिली. पांढरा पांडुरंग कुठंच नाही. तुम्ही कल्पनाच करू शकत नाही पांढऱ्या पांडुरंग. बरं, संगमरवरामध्ये पांडुरंगाची मूर्ती कोरता येत नाही का? कोरायचीच म्हटलं तर कोरता येईल की नाही? कोरता येईल. पण आतापर्यंत कुठं कोरली का? तेव्हा तुम्ही तुमचा रंगच बदलू नका. आवडे निरंतर हेची द्या. आता तुम्ही बदल करू नका. समचरण आहे ते विषम करू नका. आम्ही कसेही वागलो तरी कमरेवरचे हात काढून डोक्याला लावू नका. भले आम्ही तंबाखू खाऊ, दारू खाऊ, पण तुम्ही कमरेवरचे हात काढून कपाळाला लावू नका. देवा पायामध्ये उभी असलेली काठी हातात घेऊ नका. 2 मिनिट डोळे पूर्ण उघडू नका, पूर्ण बंदही करू नका. आता दृष्टी पुढे. स्थैर्य देणारं नसतं, शांती देणारं नसतं. उलट पक्षी प्रापंचिक पदार्थाची प्राप्ती ही आपल्या जीवनामध्ये अशांतीच निर्माण करणारी असते. म्हणून प्रेमाशिवाय दुसरं काहीही देवाजवळ मागू नये. प्रेम हेच महत्वाचं आहे. प्रेमच देवाचं मिळवलं पाहिजे, देवाला प्रेमच दिलं पाहिजे. हाच परमार्थाचा खरा गाभा तुकोबाराय आपल्याला या अभंगातून शिकवतात. त्याचा विचार आपण करावा आणि भगवंताच्या जवळ फक्त प्रेम मागावं. तसं मागण्याची सद्बुद्धी आणि सामर्थ्य संतांनी तुम्हाला मला द्यावं. याच्याकरता त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करू. 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. 100ही होतील, 200ही होतील, 500ही होतील. पण एवढी वर्ष पुढे पुढे जसं जसं जात जाईल तसं तसं आपल्याही अंतःकरणामध्ये परमात्म्याच्या चरणावरचे प्रेम तेवढं वाढतं राहिलं पाहिजे. आणि हे कधी वाढेल तर रोज आपण ज्ञानेश्वरी गाथा हरिपाठ वाचू तरच वाढतं राहील, नाहीतर वाढायची शक्यता नाही. याच्याकरता सर्वांनी आपल्या जीवनातला रोजच्या दिवसातला एक 10-15 मिनिटाचा कालावधी काढावा. एक 10 ओव्या ज्ञानोबारायांच्या, 2 अभंग तुकोबारायांचे हरिपाठ संध्याकाळी हे करायला फार वेळ लागत नाही. एक 10-15 मिनिटाचं काम आहे. एवढा वेळ आपल्या जवळ नाही अशी खोटी कारणं कृपा करून सांगू नका. असं होतच नाही. 10 मिनिटंही जीवनामध्ये रिकामी नसतात, असं होत नाही. चौकात उभं राहून तंबाखू चोळत गप्पा मारायला वेळ असतो आणि फक्त ज्ञानेश्वरी वाचा आणि अभंग वाचा म्हटलं तर वेळ नसतो, असं होत नाही. तेवढा वेळ जरी बाजूला काढला तंबाखू चोळायचा तरी त्याच्यात 50 अभंग वाचू नका. इतका आपल्याजवळ वेळ आहे नाही म्हणू नका. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना आहे. 2 अभंग वाचत जा, आपल्या मुलांना शिकवत जा. आई बापानेच हे नाही केलं तर मुलांचं काय व्हायचं हा प्रश्न. आपल्या मुलाकडून रोज
तुकोबारायांचा 4 चरणाचा एक अभंग पाठ करून घेणं काय अवघड आहे काय? आई बापाला जन्माला घातलंय तर एवढंही करू नये काय? एक अभंग रोज पाठ करून घ्यायला काय अडचण आहे लहान वयात? मी शिबिराला गेलो होतो महाराज, मुलांचं शिबिर होतं. शिबिराला गेलो, ते संयोजक म्हणाले आपले परिचित आहे, ते म्हणाले महाराज 2 शब्द बोला. मी म्हणलं मी काय बोलूया, पोरांना काय कळणार? मी ब्रह्मन माया सांगत बसलो, पोरांना काय कळायचं शिबिरातले? ते म्हणाले मग काय? मी म्हणालो एक काम करा, यांचं शिबिर घेण्याच्या ऐवजी यांच्या आई बापाचं शिबिर घ्या. त्यांच्यावरच संस्कार नाहीत तर पोरांवर होतील कसे? आई बापावरच संस्कार नाही. सध्या बाप अडकला टीव्ही मध्ये, आई अडकली मोबाईल मध्ये, आणि पोरग कसं व्हायचं? कसं व्हायचं त्या पोराचं? 4 चरणाचा एक अभंग रोज पाठ करून घ्यायचा. एवढंही नाही जमलं, ज्ञानोबारांची एक ओवी रोज पाठ करून घ्यायची. एकच ओवी, 10 मिनिटाचं काम आहे, जास्त नाही, 10 मिनिट. ओम नमोजी आद्य वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद संपूर्ण आजच्या दिवसाचं काम. एवढं तरी आई बापांनी केलं पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये काही स्थैर्य निर्माण होईल, मुलावर काही संस्कार निर्माण होतील, जीवनामध्ये शांती निर्माण होईल. तसं ते होण्याची सद्बुद्धी सामर्थ्य ज्ञानोबाराय तुकोबाराय संत महात्म्याने तुम्हाला आम्हाला द्यावं, याच्यासाठी त्यांच्या चरणी प्रार्थना करू. सर्व मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो. मोठी मोठी मंडळी समोर आहेत. बऱ्याच दिवसापासून कार्यक्रमाचा विचार महाराजांनी बोलून दाखवला, आणि खरं म्हणजे इथं येणं खरं तर माहिती नाही आम्हाला अशा पद्धतीचा काही कार्यक्रम, परंतु हरिभाऊ माझ्या अतिशय प्रेम करणारे आणि माझं ज्यांच्यावर नितांत प्रेम आहे, आमचं दोघांचं मिळून बाबांवर नितांत प्रेम, असं आमच्या दोघांच्याही प्रेमाचं आलंबन एक आहे. म्हणून आमच्यामध्ये थोडंसं एक नातं वेगळं आहे. माझ्या घरामध्ये अगदी घरच्यासारखे महाराज येतात, बसतात, बोलतात. अतिशय प्रेमाचा असा आमचा संबंध आहे. त्यामुळे त्यांचं आमंत्रण नाकारणं हे मला शक्य नव्हतं. त्यांच्या आमंत्रणावरून आलो. अर्थात त्यांनाही आमंत्रणाचा आग्रह धरणं फारच आवश्यक होतं. त्यांच्या घरचा कार्यक्रम असता तर ते म्हणाले असते की बाबा चला नाही तारीख बसली नका का होईना, पण इथं मात्र त्यांना तसं म्हणता येतं. आमच्या मराठवाड्यामध्ये एक म्हण आहे, सारी दुनिया एक तरफ जोरू का भाई एक तरफ, जी आमच्या मराठवाड्यामध्ये म्हण. तेव्हा आता ह्याच्यावर मी काही फार बोलावं असं नाही, आपल्या सगळ्यांना कळलं मला काय म्हणायचंय. परंतु हेही भाग्य, आमच्याकडे जावई येतात तर कशा करता येतात हे कीर्तनात सांगता येत नाही. तुमच्याकडे जावई भजना करता येतात हे भाग्य गोष्ट. असा जावई मिळणं सुद्धा भाग्याचा असो, परंतु ते त्याच्या पूर्वीपासून या गावात येतात असं मला त्यांनी सांगितलं. त्यामुळं एका अर्थानं आपला सर्वांचा स्नेहभाव त्यांच्यावर आहे, तो तसाच वृद्धिंगत राहावा. महाराजांनी आपलं भजन या गावामध्ये प्रसारित करावं आणि सर्वांना भजन मार्गाकडे प्रवृत्त करावं अशी त्यांच्याही चरणी प्रार्थना करतो. झालेली सेवा संतांच्या सद्गुरूच्या परमात्म्याच्या चरणी आणि तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी अर्पण करतो आणि थांबतो. ज्ञानेश्वर मंगलमय अशा या वातावरणामध्ये आजच्या शुभप्रसंगी ज्यांचे चरण सानिध्य आपल्याला काही क्षण प्राप्त झालं, असे परमपूज्य परमादरणीय
वारकरी संप्रदायाचं वैभव, महाराष्ट्रात खरं चैतन्य ज्यांच्यामुळे येतं, महाराज आल्यानंतर त्या कार्यक्रमात असेल, त्या उत्सवात असेल, एक चैतन्याचा दिव्य अनुभव आपल्या जीवनामध्ये येतो, असे परमपूज्य परमादरणीय पूजनीय श्री चैतन्यजी महाराज देगलूरकर त्यांचं या ठिकाणी येणं म्हणजे केवळ योगायोग नसून हा आपल्या सर्व परिसराचं, आपल्या गावाचं हे पुण्य आहे. कारण भाग्योदयेन बहुजन्म समार्जितेन असं म्हटलं जातं. तेव्हा शुद्ध पुण्याचा उदय होतो, भाग्याचा उदय होतो समष्टी प्रारब्धानुसार. तर तेव्हा अशा संतांच्या दर्शनाचा योग येतो. महाराजांची तारीख घेण्यासाठी 2 आणि 3 दिवसाची गोष्ट नाही, 2-2 वर्षाच्या तारखा महाराजांच्या व्यस्त असतात. आणि अशाही परिस्थितीत केवळ आणि केवळ आपल्या सर्वांचं प्रेम म्हणून महाराजांचं या ठिकाणी येणं झालं. तसं जर पाहिलं तर 2 तासाच्या कीर्तनासाठी, ही वस्तुस्थिती आपण सर्वांनी लक्षात घ्यायची, 2 तासाच्या कीर्तनासाठी 12-12, 20-20 तासाचा प्रवास करून जेव्हा असे थोर संत आपल्याला लाभतात, आपल्या प्रेमासाठी येतात, हा खरं तर प्रेमाचाच भाग आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की आमच्या दृष्टीनं आज चातुर्मास पंढरपुरामध्ये जाऊन आषाढीला सर्वांचं दर्शन होईल असं काही सांगता येत नाही. आज तुम्ही बसल्या बसल्याच हे दर्शन घ्यायचंय. प्रत्यक्ष चरण स्पर्श करण्याच्या भानगडीत पडू नका, कारण तुमचं दर्शन व्हायच्या ऐवजी महाराजांना त्रासच त्याचा होईल. मी प्रत्यक्ष पाहिलं, मोरारी बापूच्या अंगावर पंढरपूरला कथा झाली होती, त्या दर्शनासाठी म्हणून लोकांनी असे झुंबडून महाराजांच्या अंगावर ते पडले. कृपया सर्वांना विनंती आहे की महाराज आता 1 मिनिटात या ठिकाणाहून जातील तर रस्ता करून द्या आणि महाराज गेल्यानंतर आपण जायचं.